आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरून मी विलासपणे रिपोर्टिंग करतोय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माफियांचा पर्दाफाश करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या डॅशिंग कलेक्टर सुंदरी मोहिते यांचा अपघात झालाय. सर्वजण त्यांच्या प्राणासाठी प्रार्थना करतायत, त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करतायत. पण अपघात एवढा मोठा आहे की 2 दिवस झाले त्या अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीयेत. त्या नेहमी आपल्यासाठी आणि आपल्या शहरासाठी लढलेल्या आहेत, पण आज त्यांना स्वतःच्या श्वासासाठी लढावं लागतंय. आपण अशी आशा करूया की लवकरच त्या उपचाराला प्रतिसाद करतील. आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या शहराला, आपल्याला सुंदरी मोहिते खूप महत्वाच्या आहेत. इकडे कुठे जाणार? अरे डबा आहे ना, तो पुरेल आपल्या दोघांनाही. अगं पण तुला पुरेल का तो? पुरेल नाही, पण स्वतःच्या चुकांची भरपाई करण्यासाठी तू समोरच्याकडे एवढं नको झुकोस की समोरचा माणूस तुला गृहीत धरायला लागेल. मला माहितीये की फोटोग्राफीची कॉम्पिटिशन आहे, ऍप्लिकेशन सबमिट करायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या त्याचा रिझल्ट आहे. हो, आणि तुला उद्या जिंकायचं आहे हेही लक्षात ठेव. जर काही कळलं का? आता कुठं सगळं ठीक झालं होतं. असं वाटायला लागलं होतं माझ्या सरूच्या आयुष्यामध्ये सुख आहे, सगळं चांगलं होईल. पण अचानक हे सगळं असं झालंय. मला तर समजतच नाहीये देव एवढा निष्ठुर का वागतोय आमच्याशी. मंगल, अगं असं काय करतेस? सांभाळ स्वतःला. सावी आहे, पण जर असा हातपाय गाळून बसलो तर सावीला कसं समजावून सांगणार? तिचा कसा सांभाळ करणार? सुंदरची इतकी नाजूक कंडिशन आहे, सावीला नाही माहिती आणि तिला काही कळतंय कामा नाही. नाही, आपल्या सुंदरीला काय नाही होणार. अगं एवढ्या मोठ्या मोठ्या संकटावर मात केली तिनं, आता पण ती मात करणार, ती बरी होणार. नका घाबरू, काळजी करू नका तुम्ही. नक्की ना? काय होणार नाही ना सरूला? नाही ग मंगल, ती बरी होणार, बघ तू. बाबा, आई आता ओके आहे ना? हा आई ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. हा मला मग तुम्ही सगळे का रडतायत? काय ना मला, तोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत काळजी वाटणार ना. मग आई कधी येणार घरी? लवकरच येईल. साऊ जा, म्हणजे शेतात जाऊन बस. ये खूप त्रास दिलाय रे मी सुंदरीला. ते सगळं भरून काढायचं होतं मला. तिला आनंदी ठेवायचं होतं, सगळ्यांची काळजी घ्यायची होती. आणि तेवढंच हे तिने खूप केलंय रे माझ्यासाठी. एवढ्या गोष्टी सहन केल्यात आणि तरीही ती माझा विचार करत होती रे, शेवटपर्यंत करत होती. तिने मला पुन्हा जाणीव करून दिली की माझं पहिलं प्रेम ही फोटोग्राफी आहे. आयुष्यात जगताना ध्येय हवं. माझं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात यावं. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल एवढ्यासाठी धडपडत होती ती.
माझ्या हातात असा ना कॅमेरा ठेवला आणि म्हणाले की जा, खरा आदित्य हाय, आयुष्यात जगायला एक प्रेम लागतं, ध्येय लागतं, हे तुझं प्रेम पुन्हा आठव. मला हट्टाने तिने ते फोटोग्राफीचं कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये ना पाठ घ्यायला लावला. आता घरातून गेली ना गाडीत बसून, तेव्हा ते तिकडे जायच्या आधी मला विचारत होती की आठवणीने जा, विसरू नकोस. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फर्स्ट आलो. फर्स्ट आल्या आल्या मी आधी सुंदरीला फोन लावला की सुंदरीला कळवायला हवा, आणि तिला कॉल केला ना मी, इकडे मी ओरडतोय, मी फोनवर म्हणतोय की मी फर्स्ट आलो, आणि तिकडे तिचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच दरम्यान. मला देवाचं ना काही कळतच नाही, म्हणजे एवढं सगळ्यांचं चांगलं करणारी मुलगी हिच्या बाबतीत असं का घडावं. माझ्यासारखा वाईट माणूस इकडे धडधाकड बसलाय, त्याला काही होत नाही, तो बरा बसलाय इकडे, ती तिकडे झोपलीये, तिला एवढा त्रास होतोय, त्याला काय अर्थ आहे. कृष्णा तुला सांगतो मी, जर सुंदरीला काही झालं नाही, ह्या गिल्ट पोटी मला जगता नाही येणार, हे होतं येऊन नाही जगू शकणार मी. आधी आता खचून नाही चालणार आहे आपल्याला. डॉक्टर, काही प्रोग्रेस शुद्धीवर आली ती? काय झालं डॉक्टर? डॉक्टर माझी आई ओके ना आता? हो बाळा, ओके. प्लीज बाळाला तुम्ही साऊ ये. सॉरी टू से, सुंदरी मॅमची कंडिशन फार क्रिटिकल आहे. ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या ब्रेनला इजा झाली होती, डोक्यात रक्त साकाळलं होतं, त्याबरोबर इंटरनल ऑर्गन डॅमेज होण्याची भीती वाटत होती, म्हणूनच आम्ही लगेच त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन केलं. ब्रेनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण त्या काही रिस्पॉन्ड करत नाही. आताच त्यांचं ऑक्सिजन आणि हार्ट रेट कमी झालेला होता, बीपी सुद्धा स्टेबल होत नाही. माफ करा, पण त्यांचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत.